नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज. आत्ता आपण जवेरी कॉलनीतून जो हायवे रोड होतो त्या ठिकाणी आहोत. साधारण एक वर्षापूर्वी या ठिकाणी रस्त्याचं काम झालं होतं, परंतु त्या ठिकाणी गतिरोधक नव्हते. एक विशिष्ट असा पाठपुरावा आणि प्रशासनाचं चांगलं सकारात्मक प्रतिसाद यामुळे आज या ठिकाणी कालपासून सुरुवात झालेली आहे. गतिरोधक चालू झालेले आहेत आणि बऱ्यापैकी एक उत्कृष्ट चांगलं काम झालेलं आहे असं नागरिकांचं देखील म्हणणं आहे. नक्की याचा पाठपुरावा कसा झाला आणि ह्याचं कामं कसं झाली याच्याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. ताई नमस्कार. आत्ता आपण या ठिकाणी आहोत, तर आपण ही जे गतिरोधक आहे त्याच्याविषयी पाठपुरावा केला होता अशी माहिती कळते. तर नक्की आपण कशी संकल्पना मांडली होती किंवा काय म्हणजे प्रशासनाला काय प्रश्न केले होते त्याच्यामुळे गतिरोधक पूर्ण झालेत? आता इथे दिसत आहे की गाड्या ये जा करतात आहेत. हा मंत्रा सिटी ते हायवेला जाणारा रोड आहे आणि इथं फारच आवश्यकता होती स्पीड ब्रेकरची. तर 12/12/2022 साली मी अर्ज केला होता नगरपालिकेमध्ये, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे, की इथे गतिरोधकाची खूप आवश्यकता आहे. त्याचा फॉलोअप घेता नंतर 13 जून 2023 रोजी नगरसेवक अरुण माने यांच्या सहकार्यामुळे, यांच्या फॉलोअपमुळे IRB आणि MSRDCची लोक येऊन तिथं मीटिंग पार पडली. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे PI सत्यवान माने सर होते तिथे. मीटिंगमध्ये हे सगळं ओके झालं, परंतु त्याच्यानंतर पुन्हा फॉलोअप घेऊन हे सर्व करता कालचा दिवस उजडलेला आहे. काल हे स्पीड ब्रेकरचं काम झालेलं आहे. थोडं समाधान आहे झाल्याचं की बाबा चला आपण फॉलोअप घेतला, याला यश आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्या महिलांनी, जे बंधुवर्ग आहेत, आमचा न्यूज चॅनलचे जे आमचे सुरेश भाऊ आहेत, तसेच नगरसेवक अरुण माने आहेत, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे मला आज इथं स्पीड ब्रेकर दिसत आहे किंवा आपण फॉलो घेतला त्याला यश आलं आहे. परंतु हे स्पीड ब्रेकर नागरिकांचं मत आता ते जे आहेत त्यांना विचारावं की त्यांना कसं वाटतं की बाबा गाड्यांचा स्पीड खरं कमी होतो आहे का, हे त्यांनाच विचारावं. ताई मला हे सांगा की सकारात्मक कामं काहीतरी घडलेली असं वाटतंय, तर याच्याबाबत प्रशासनासंबंधी आपण काय सांगाल? प्रशासनाला मी धन्यवाद करते प्रशासनाचं. जेव्हा अर्ज दिला तेव्हा तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजय सरनाईक होते. आता सध्या NK पाटील आहेत आणि बांधकाम विभागाचे बनसोडे सर यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. तसेच ट्रॅफिक पोलीस अधिकारी गजरमल सर यांनीसुद्धा याचा चांगला फॉलो घेतला. तिथून त्यांनी लवकर मान्यता दिलेली आहे. सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते. परंतु नागरिकांना समाधान आहे का नाही हे आपण विचारावं, हीच माझी इच्छा आहे की बाबा हे स्पीड ब्रेकर योग्य असे झाले आहेत का, म्हणजे त्याची जेवढी पाहिजे तेवढी हाईट किंवा गाड्यांचं मेन स्पीड करायचा आपला हेतू आहे किंवा स्पीड त्यांचा कमी झाला पाहिजे, तो होतो आहे का, हे नागरिकांकडूनच मी आता जे काही नागरिक आहेत तिथे जवेरी कॉलनीचे बरेचसे नागरिक आहेत त्यांना आपण विचारावं ही विनंती. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगावं. मी ज्योती युवराज शेळके. बरं, आता या ठिकाणी कित्येक वर्ष थोडक्यात गतिरोधक नव्हतेच, म्हणजे पूर्ण स्पीड तुम्ही इथंच राहिला आहे. लहान मुलं खेळत असतात, अनेक ज्येष्ठ नागरिक, अनेक जे काही इथं राहणारे नागरिक आहेत ते त्यांची दुचाकी जात असती, थोडासा धोका वाटत असतो. तर गतिरोधक झाल्यामुळे नक्की काय फायदा होईल असं वाटतं आपल्याला? फायदा तर नक्कीच झालेला आहे, पण हे जे स्पीड ब्रेकर केलेत तर त्याची उंची समाधानकारक नाही आहे. कारण ज्या गाड्या जातात त्यांचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण जे हे ताईंच्या मदतीनं झालेले आहेत स्पीड ब्रेकर, पण त्यांचा काही वापर ही लोक करत आहेत असं दिसून येत नाही आहे. स्पीड त्यांचा आहे तो जोरातच जात आहेत, कारण हा पूर्ण इथून उतारच आहे हा बघा. आणि खाली टर्नला जो आहे ना तिथंही लोकांचे स्पीड कमी होत नाहीत, जोरातच गाड्या जातात. समोरनं येणाऱ्या पण गाड्या दिसत नाहीत, मग इकडनं जाणाऱ्या आणि तिकडनं येणाऱ्या तिथं एक मोठं स्पीड ब्रेकर करावा असं मी प्रशासनाला विनंती करेल. आणि हे जे केलेले आहेत स्पीड ब्रेकर त्याची हाईट वाढली तर फारच उत्तम होईल. आणि जेणेकरून हे जे केलं असेल ते काहीतरी म्हणजे त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं असणार ना, म्हणजे याची हाईट वाढेल असं काय सांगता येत नाही का? तुम्हाला वाटतं वाढवायला पाहिजे ना? आणखी वाढवायला गरजच आहे त्याची, कारण येतात ना हे उतार असल्यामुळे गाड्यांचा स्पीड ऑलरेडी असतो आणि उतारामुळे अजून त्यांचा स्पीड असतो, त्यामुळे हे कमी होत नाही त्यांचा स्पीड. आणि हे स्पीड ब्रेकर जे केलेत त्याचा उपयोग त्यांच्या स्पीड कंट्रोल करण्यासाठी झालेला नाही आहे. ओके, ठीक आहे. आत्ता आपल्यासोबत जवेरी कॉलनी येथील काही नागरिकसुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण थोडी प्रतिक्रिया घेऊयात. मॅडम नमस्कार. नमस्ते. आता हे जे कालपासून गतिरोधक इथं लावले आणि काही जे वाहन चालक आहेत त्यांना थोडं लक्षात येतं आहे किंवा नाही येतं काय सांगता येत नाही, परंतु आणखी काय करता येईल इथं सुधारणा की त्यांचा वेग थोडंसं कमी होईल?
एकतर मी आधी पहिले धन्यवाद देते विनाताईंना की त्यांनी ह्याचा फॉलोअप घेऊन इथे जवेरी कॉलनीमध्ये मंत्रा सिटी ते लेखीच्यापर्यंत आपल्याला गतिरोधक झाले. गतिरोधक झाले पण पूर्णपणे तिथपर्यंत झालेले नाहीत, लेक शोरपर्यंत झालेले नाही. हे असं मला ते वाटतं. तिथून ते वाहनं येतात त्या लोकांना कळत नाही की पुढे गतिरोधक झालेले. तर प्रशासनाने गतिरोधकाचे बोर्ड जर एक पुढे आणि अजून एक ते ठेवला तर वाहनं चालकांना कळेल की पुढे गतिरोधक आहेत म्हणून. मग त्या स्पीडनी ते थोडे वाहनांचं स्पीड कमी करतील. सध्या तर कुणाला कळतच नाही की वाहनांचं स्पीड तिथे काही गतिरोधक झालेत किंवा काय, त्यामुळे वाहनं स्पीडमध्ये येऊनच चालू आहेत तशी. तर त्यामुळे मला तरी वाटतं की बोर्ड लावणं प्रशासनाचं गरजेचं आहे. थोडक्यात नागरिकांचं असं सांगणं आहे की जरी गतिरोधक असेल तरी पुढं काही अंतरावर किंवा मागे काही अंतरावर दोन्ही साईडला जे गतिरोधक आहेत त्याच्या अंतरावर वाहन चालकात दिसेल असा एखादा जर बोर्ड लावला त्याच्यातून जे लांबून येणारे लोक आहेत त्यांना कळेल की बाबा पुढे गतिरोधक आहे किंवा आपण वाहनाचा स्पीड थोडासा कमी करावा. सर नमस्कार. आता या ठिकाणी जे गतिरोधक आहेत तर तुम्हाला वाटतंय का समाधानकारक आहेत? नमस्कार, माझं नाव सतीश कोळी. प्रथमतः ताईंचे धन्यवाद. विनाताईंनी खूप प्रयत्नानंतर इथं गतिरोधक आता लागलेले आहेत, परंतु जेवढं पाहिजे तेवढं स्पीड कंट्रोल झालेलं नाही. तर गतिरोधकाच्या अगोदर जे आयडेंटिफिकेशन मार्क म्हणून काही बोर्ड असतील किंवा रिफ्लेक्टर असतील, चार्जिंग रिफ्लेक्टर लावले तर लोकांना कळेल की कमीत कमी बाबा पुढं गतिरोधक आहे आणि स्पीड थोडं त्यामुळे कंट्रोल होईल. बरं, आणखी काय वाटतं मला? ह्या भागात भरपूर अंधारसुद्धा दिसतोय, आणखी तुम्हाला प्रशासनाकडे काय मागणी आहे? गेले 2 वर्ष झाले रोड तयार झालेत, पण रोडवरती अजून लाईट लावलेले गेले नाहीत, त्यामुळे रोडवरती कायमस्वरूपी अंधार असतो. रात्री ये जा करणाऱ्या लोकांना त्याचा खूप त्रास होतो आणि तो त्यांना सहन करावा लागतो. त्यासाठी लवकरात लवकर लाईट दिवे लावले तर बरं होईल, नाही का? बरं, आणखी आपण काय सांगाल? आणखी अंतर्गत जे कॉलनीतले रस्ते आहेत तिथे पण टू व्हीलर्सवाले खूप जोरात जातात आणि खाली पार्किंगमध्ये रस्त्यावर लहान मुलं खेळत असतात. त्यांचं खेळताना लक्ष नसतं, कुठून गाडी येते ते आणि गाडी एकदम जोरात येते. त्यावेळेस जो काय म्हणतात अपघात वगैरे होण्याची जर शक्यता असते, त्यामुळे तर अंतर्गत जर कॉलनीमध्ये हे स्पीड ब्रेकर असे जर केले तर फार बरं होईल. नागरिकांना पण त्याच्या म्हणजे सुविधेचा लाभ होईल. आणि परंतु काही ठिकाणी मी असं ऐकलेलं आहे की जर गतिरोधक केले तर काही तिथच्या स्थानिक नागरिकांना सुद्धा गाड्यांचा आवाजाने त्रास होतो असं आहे, म्हणजे ऐकलेलं. त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? पण ज्या गाड्या स्पीडने येतात अपघात होण्यापेक्षा जर ही सुविधा जर नगरपालिकेने आम्हाला उपलब्ध करून दिली तर ते अपघात टाळणारच ना. त्याच्यामुळे तो फायदाच आहे नागरिकांना आणि लहान मुलांसाठी पण त्याचे आपण हे करू शकतो. काळजी काळजीच्या दृष्टीने सुद्धा त्याचा उपयोग होईल. अशा जोरात गाड्या जातात, कळत नाही, पटकन मुलं लहान रस्त्यावर येतात आणि अचानक गाडी समोर आली तर अपघात होऊ शकतो. बरं, या भागातील जे रस्ते आहेत त्याच्याबाबत आपण समाधानकारक आहात? कॉलनी भागात रस्ते चांगले झालेले आहेत? झालेले चांगले सगळे रस्ते ते कधी करणार ते सांगते. रस्ते झाले ते रामनवमीला जेव्हा आपल्याला रांगोळ्या वगैरे काढायचे किंवा काय आम्हाला दिवाळी साजरी करायची असं सांगितले, अंतर्गत रस्तेच चांगले नाही. आमच्या बिल्डिंगच्या समोर सगळे रस्ते डोंगर करून ठेवले, तर त्याचं काय आम्ही काय करणार, कशी साजरी करणार दिवाळी 22 जानेवारीला? मग ते कोणत्या काहीतरी कामासाठी खणलेलं असं काय म्हणणं? हो, पाईपलाईन जेव्हा आम्ही सांगितली ती तेव्हा रस्ते चालू करायच्या अगोदरच सांगितली, ते पाईपलाईन पूर्णपणे फुटली. त्यावेळेसच प्रशासनाला, इंजिनियरला सगळ्यांना सांगितलेलं आम्ही. त्यावेळेस कुणीही दखल घेतली नाही. आता सगळे चांगले रस्ते झालेले असताना ऐन ह्याच्या भरामध्ये त्यांनी सगळे ते रस्ते फोडून ठेवले, पण रस्ते केलेले नाहीत, चांगले तसेच आहेत. तुम्ही येऊन ते बघू शकता. ज्या ठिकाणी खड्डे वगैरे असतील ते रस्ते व्यवस्थित करावे अशी आपली मागणी. हो, करायलाच पाहिजे, कारण लहान मुलं परत तोच आहे ना प्रश्न आमचा सर. आमच्या बिल्डिंगमधनं गाड्या निघाल्या की स्लिप होऊन पडतात ते लोक, म्हणजे ही पण भीती आहे ना आम्हाला. प्रत्येकाच्या दारामध्ये असंच म्हणजे सगळे असे डोंगरच करून ठेवलेले आहेत, तर ते तेवढं नगरपालिकेने त्याच्याकडे पण लक्ष द्यावं. थोडक्यात नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे गतिरोधक झालेत, रस्ते झालेत, परंतु काही ठिकाणी काही प्रशासकीय कामामुळे किंवा पाण्याचे काही पाईपलाईन्समुळे काही रस्ते खोदलेले आहेत, परंतु ते पूर्ववत झाले नाही. तर त्याची छोटी मोठी कामं असतील ती जर पूर्ण केली तर साहजिकच नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, यात शंका नाही. आत्ता काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. या ठिकाणी जो महामार्ग जोडणारा रस्ता आहे त्या ठिकाणी गतिरोधक झालेत, परंतु आपली आणखी काही प्रशासनाकडे मागणी आहे का? माझी अशी मागणी आहे की जो झवेरी कॉलनीमधला अंतर्गत रोड आहे त्यावेळी वाहतूक वाढलेली आहे. बरं.
त्या वाहतूक वाढल्यामुळं काय झालेलं आहे, पोरं बाहेर खेळत आहेत आणि बऱ्याचशा गाड्या फुल स्पीडमध्ये पळत आहेत. बरं त्यामुळे नाही का इथं पण स्पीड ब्रेकर व्हायला पाहिजे. अशी स्पीड ब्रेकरपेक्षा मोठे स्पीड ब्रेकर जे असतात बरं ते झालं तर उत्तम होईल. इथून डीपी रोड ते नमस्कार. दुसरं काय नाही. बरं कारण हा हायवेला आहे तुम्ही असे स्पीड ब्रेकर टाकू शकता, इथं काय मोठे टाकू शकत नाही. बरं तर आतल्या बाजूला मोठे स्पीड ब्रेकर टाकावे. मग ते जी काय कामाला जी उंची असेल त्याप्रमाणे उंचीप्रमाणे करावे. बरं आणखी काही बहिर्वक्र आरसे वगैरे काही गरज आहे का आपल्या कॉलनीमध्ये? लागेल करायलाच पाहिजे. करायला पाहिजे ना, तिथं करायलाच पाहिजे ना. बहिर्वक्र आरसे असो किंवा गतिरोधक असो, जे अंतर्गत रस्ते आहे त्या ठिकाणी पण नागरिक अशी मागणी करतात की नगर परिषद प्रशासनामार्फत त्या ठिकाणी योग्य त्या उंचीचे गतिरोधक जर लावले तर थोडंसं आणखी लहान मुलांसाठी जे काही अपघात संभाव्य अपघात जे घडणार आहे ते थोडे थांबवू शकतील.